गुड मॉर्निंग. आता वाजल्यात 5:52 आणि आम्ही फायनली शेगाव स्टेशनला पोचलो आहे. अक्षल बेळेकर आणि मी पालखी घेऊन चाललो आहे. आता इथून रिक्षा करणार आणि आनंदसागर विसावा इथे आम्ही जाणार. तर तिथे मला वाटतं 15चे जे रूम आहेत 15 माणसांसाठी जे रूम मिळतात ते 9 वाजता अलॉट करायला चालू करतील आणि 4 लोकांचे सध्या मिळत आहेत. तर जशी जशी अवेलेबिलिटी असेल तसं आम्ही रूम घेणार आणि पटापट रेडी होणार. तर चला रिक्षा बघूया. अर्धी आमची माणसं इकडे लिफ्टने जात आहेत आणि आम्ही आता चालत चाललो. हे झाड पूर्ण पोपटांनी भरलेलं आहे. सगळे पोपट भरले आहेत, म्हणजे जवळजवळ लाखो पोपट असतील दोन्ही झाडांवरती. आणि आता इथे आम्ही ऑटो पकडणार आणि आनंदसागर विसाव्याला जाणार आहे. तर सगळी मंडळी आमची येते आहे ती इकडून. आम्ही ऑटो केलेली आहे आणि मी जवळजवळ अर्धा ऑटोच्या बाहेर बसलो आहे. सगळं सामान ठेवलं आहे मागे. तर आमचे परम मित्र कल्पेश कानडे आणि दयाभाई भेटलेले आहेत. दया नाचण्याचं लाडू आणलंच की नाही? सगळं लाडू सो फायनली आम्ही आनंदसागर विसावामध्ये पोचलो आहे. हा इथून मेन एंट्री, इथून विसावा चालू होतो. आणि आता एका मित्राने आमच्या ऑलरेडी एक रूम घेऊन ठेवली आहे. तर तिथे जाणार आम्ही आता आणि सगळं सामान वगैरे ठेवतो आणि मस्त एक चहा प्यायला येतो बाहेर. हा आहे भक्तनिवास क्रमांक 3. इथे आम्हाला एक रूम अलॉट झाली आहे. तर जाऊयात आपण आतमध्ये. तर आता आपण आलो आहे सुंदर असा चहा प्यायला. माझ्या मागे बघा सनराईज होतो आहे. पूर्ण पिंक झालं आहे साईडचं. थोड्या वेळाने आणखीन छान दिसणार आहे. तर काका, मी आणि जितू दादा आणि लक्षल आता आम्ही आलो आहे चहा प्यायला. माझी कुठे आहे काका? आणखीन एकदा. इथे आपला मॉन्टी पण आला आहे. मॉन्टी हाय बोल. मॉन्टे ए मॉन्टे चावा पिवायचा. तर हा चावत नाही, खूप शांत आहे. हेड मसाज करून घेतो. झालो आहे आपण रेडी लक्षल आणि आता चाललो आहे आम्ही नाश्ता करायला. पहिला नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर आमच्या पालखीला इथून सुरुवात होणार. तर सगळे आता लोक येत आहेत खाली पालखी सजवणार. तर कशी कशी सजावट असते तुम्हाला सगळं दाखवतो मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका. चला. आपली सगळी तयारी चालू झालेली आहे. इथे काका आपले इथे पालखीसाठी हार बनवत आहेत. तू आता मेन पालखीची सजावट एकदम व्यवस्थित झालं पाहिजे का. लक्षल इथे पताका लावतोय. इथे ID बनवण्याचं काम चालू आहे. प्रत्येकजण आपापलं काम एकदम स्पीडमध्ये करतायत. परफेक्ट ना? परफेक्ट. आले गाडी आली. कारण करूया आणि निघूया आपण. हो. चार्जर घेऊन जा. फोटोसाठी बसला वर दुसऱ्या कोण जागा दिली फोटो काढू नाही लावलंय. गावडे
पुढे जा प्रकरण पुढे जा
मला पटलं थांबले ना सगळे. बाईक कर काकाला बाईक कर. आमच्यावर चमका आमच्यावर होय. असं काय करतोय
तर आता आपल्या पालखीची सांगता इथे झालेली आहे आणि आम्ही आता परत आनंदसागर विसावाच्या इथे आलो आहे, जिथे सगळ्या पालख्या थांबलेल्या असतात. तर आपलीही पालखी इथे थांबलेली आहे आणि इथे अशी आपली पालखी इथे. आणि आता आपण महाप्रसादाच्या इकडे जाणार आहे. तर सगळ्या पालख्या इथे अशा थांबल्यात आणि आपल्याला त्या साईडला प्रसादाला जायचं आहे. तर चला आता आपण प्रसाद घेऊ आणि त्यानंतर आपण पालखी घेऊन आपल्या रूमवरती जाणार. तर आता आपण महाप्रसादासाठी चाललो आहे. सागर कानडे आपल्यासोबत आहेत, आमचे सिंगर. आपली पालखी इथे कंटिन्यू येते, त्याला आपली 13 वर्ष झाली आहेत. आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम आलेलो तेव्हा इथे काहीही नव्हतं. तर आता इथे खूप अशी सुंदर सुविधा सगळ्या केलेल्या आहेत. ब्लॉगमध्ये येणार ना तुम्ही नंतर, मग हसू नको. तर आता इथून आता आतमध्ये जाणार आणि असा प्रसाद मिळाला आहे आणि त्या आमची सगळी मंडळी प्रसाद घेते. अनलिमिटेड फ्री प्रसाद.